अभिनंदन अभिनंदन. थँक्यू. अगदी माझ्या मनासारखं केलंस. तसंही अभिनंदन. अभिनंदन अभिनंदन. बसा ना तुम्ही. खुर्ची खुर्ची आई मी घेतो. खुर्ची. आई नाही मी घेते. अगं मी घेतो. घेते रे. आई अगं हो अगं आई अगं अगं आई हळू घाई न लागेल त्यांना. चल. बसा ना. आई खरंच कम्फर्टेबल. नाही थांबा. काय करायचं काय करू. काय काय एक मिनिट. काय घेणार तुम्ही. आई मला खरंच काही नको. काय शिरा 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 हा शिरा ते. ए साजूक तुपातलं बनवा. हो अरे दादा तू जावई बापू अभिनंदन. तुमचंही. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू दादा. दी चल. काय चल. बाबा मी आलेच जरा. निकी अगं काय सगळ्यात बाहेर. दी हा सगळा काय प्रकार आहे. काय प्रकार आहे आणि तुला एवढा का शॉक बसलाय. हे बघ की कधी ना कधी लग्न करायचंच आहे ना. मग विराज सरांचं स्थळ चांगलंय. आई बाबा नचिकेत दादा सगळ्यांनाच ते आवडलेत म्हणून मी लग्न करायचा निर्णय घेतलाय. रिअली हे रिझन आहे की त्यांनी मला आणि दादाला जे फेवर केलं त्याचे रिटर्न्स म्हणून तू हे सगळं करतेस. ए काही काय. हे बघ ते ना ते सगळ्यांनाच मदत करतात. त्यांच्या स्वभावात आहे ग ते. मे बी पण दी तू काही म्हण ओव्हरऑल ही इज नॉट ऑफ युअर टाईप. तुम्ही दोघं वाईबच करत नाहीत. काय टाईप आणि वाईब. हे बघ मी तुझ्यासारखी जेन्झी नाहीये वाईब आणि टाईप करायला. लाईफ पार्टनरच्या बाबतीत थोडंसं वर्क खाली होतं. आपल्याला जुळवून घ्यावं लागतं. ऍडजस्टमेंट करावी लागते आणि मी जुळवून घ्यायचं ठरवलंय. ती सॉरी पण मला असं वाटतंय की ओके लेट मी पुट लाईक दिस. विराज सर बाहेरच आहेत ते हळू. ओके विराज सर रिलेशनशिप कडे बिझनेस डील सारखं बघतात. तुझ्यासारखं प्रेमाची कमिटमेंट वगैरे सारखं नाही ग. खूप विचार करतेस नाही की तू. एवढा विचार करू नकोस. का नको. मला अजूनही वाटतंय तू हे सगळं फेवर रिटर्न करायला करतेस आणि असं असेल ना तर मी कोचिंग मधून बॅकआउट करते. मला तुझ्या लाईफशी कॉम्प्रोमाइज झालेलं चालणार नाही. काय वेळ लागले का. असं काही करणार नाही असं तू. दी वेड नाही फॅक्ट आहे ही. तुझा आणि विराज सरांचा स्वभाव खूप वेगळा आहे. ते डिसेंट आहेत पण कमर्शियल आहेत. तू सिंपल आहेस साधी आहेस. ते सेल्फ ऑब्सेस्ड आहे आणि तू सेल्फलेस आहेस. तू विदाउट एनी एक्सपेक्टेशन्स कोणाच्याही मदतीला धावून जातेस. दीप तू काही म्हण पण तुम्ही नाही बनलात ग एकमेकांसाठी. मेड फॉर इच अदर कपल्स कळतात यार. निकी माझा निर्णय झालाय. यावर आता मला चर्चा नकोय. मी त्यांच्यासोबत लग्न करायचं ठरवलंय आणि अगं दोष कोणामध्ये नसतात. जसे त्यांच्यात आहे तसे माझ्यात पण आहेत. मी काय परफेक्ट आहे का. पण ते सगळं मान्य करून आपल्याला पुढे जावं लागतं. कळलं. चला ना बाहेर सगळे वाट बघतायत आपली. दी मला हे पटत नाहीये. अजूनही वेळ गेली नाहीये. एकदा विचार कर ना प्लीज. नाही इथून पुढे ती तुझ्याबरोबर ऑटो शेअर नाही करणार. कारण तिने ठरवलंय तिला माझ्याबरोबर तिचं आयुष्य शेअर करायचं.
ही तुझी रिक्षा आणि माझी गाडी हे 10 पावलं अंतर कापण्यासाठी काही जणांना 10 जन्म कमी पडतात. 10 पावलांवर स्टेटस बदलतं. अर्पिताचंही स्टेटस बदललंय. त्याच्यामुळे ती तुझ्याबरोबर शेअर ऑटोने वगैरे नाही येणार.